खोटा धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाकडून आरोपीला 8,55,000 रुपये दंड व शिक्षा। ऊस तोडणी कामगार पुरवण्याच्या व्यवहारात खोटा धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी फलटण न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। 138 अंतर्गत आरोपीला दोषी ठरवत तब्बल 8,50,000 रुपये नुकसान भरपाई व 2 महिने साधी कैद देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। फलटण तालुक्यातील राजुरी येथील जगन्नाथ अण्णा गावडे यांनी राणेगाव तालुका सेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथील भीमराव शंकर वाघ यांच्यासोबत सन 2015-16 च्या ऊस तोडणी हंगामासाठी कामगार पुरवण्याचा व्यवहार केला होता। या व्यवहारासाठी फिर्यादी गावडे यांनी संबंधित ऊस तोडणी मुकादम यांना 4,50,000 रुपयांची रक्कम दिली होती। मात्र ठरल्याप्रमाणे कामगार न पुरवल्याने फिर्यादीने आपली रक्कम परत मागितली। त्यावेळी आरोपीने स्टेट बँक ऑफ इंडिया सेवगाव जिल्हा अहिल्यानगर शाखेमध्ये आपले खाते असलेला 4,50,000 रुपयांचा धनादेश दिला, परंतु हा धनादेश बँकेत जमा केल्यानंतर पुरेशी रक्कम शिल्लक नसल्यामुळे तो चेक न वटता परत आला। त्यानंतर फिर्यादीने आरोपीस कायदेशीर नोटीस बजावली, मात्र नोटीस मिळूनही रक्कम न मिळाल्याने 138 अंतर्गत फलटण न्यायालयात दावा दाखल करण्यात आला। कोर्टापुढे आलेला पुरावा फिर्यादींच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवाद ग्राह्य धरून फलटण येथील प्रथम वर्ग न्यायाधीश मुळे मॅडम यांनी सदर प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आरोपी भीमराव शंकर वाघ यांना दोषी ठरवत फिर्यादीस 8,55,000 रुपये नुकसान भरपाई व 2 महिने साधी कैद देण्यात आली। तसेच न्यायालयाने आदेशात नमूद केले की निर्धारित मुदतीत ही रक्कम न भरल्यास आरोपीस 2 महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल। फलटण न्यायालयाच्या या निर्णयामुळे धनादेश अनादराच्या प्रकरणांमध्ये कायद्याचे गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। खोटा धनादेश देणाऱ्यांवर न्यायालय कठोर भूमिका घेत असल्याचे या निर्णयामधून स्पष्ट झाले आहे। या प्रकरणात फिर्यादीच्या वतीने ॲडव्होकेट जावेद मेटकरी यांनी बाजू मांडली। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।